तेव्हा मांजर दिसली का? हे बाप रे, रेस्क्यू ऑपरेशन. अजून एक पिल्लू पकडलं. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर झालेली आहे आमची सकाळ आणि माहेरी हो काल काढले ना, आता बाहेर काढायचे आहे. तर आमच्या इथे ना, तुम्हाला मी कालच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं, मांजरीचे पिल्ले आलेले आहे. मस्त हल्ली मुक्काम त्यांचा इथेच आहे. तर ते पिल्ले काढायचे आहे. हे जायराव खरं सोबत आहे. तर ते रात्रभर पकडून आहे. हो ना, रात्रभर कुडकुड कुडकुड करत असते. त्याच्या मांजरीचे पिल्ले पकडायला चल जाते ना तू. जाते ना बिल्ली के पिल्ले पकडता पकडता क्या? एक घरी राहू द्या, टाक वरत नाही म्हणताय राहुल हे राहुल मामा. अरे बाप, मांजरीच्या पिल्लासाठी पूर्ण लाट बास्केट आणून ठेवलेली आहे. आणि बघू शकता आमच्याकडे गँग, हे अर्धीच गँग आहे, अजून खूप मोठी गँग आहे आमच्याकडे. आणि मांजरीचे पिल्ले पकडायसाठी बघा गोंधळ यांचा. 2 पिल्ला आहे, 2 आणून ठेवलेले आहे. टीव्ही पेक्षा टीव्हीचा बॉक्सच खूप मोठा आहे. घे ग, पकड ग बिट्टू, पकड रे भैया. दिसलं का? हे ए तू पकडता क्या? बिल्ली को पकडता? छोटा पिल्ला आहे हा, याला वर पाठव. छोटेसेच आहे ना. मांजर आहे का तिथं? हो मांजर. यशला वर चढवतो राहुल. तो पंजा नाही मारत. हा, अरे पकड रे पकड रे पकड रे पकड रे, तिकडून पकड रे. हो ना, कसे तुम्ही आले एवढे, मदत करा थोडीशी. बिट्टू दीदी काऊन चालली ग? मांजर बघून करे चढ मग वर चढते का? आपल्याला मांजरीचे पिल्ले पकडायचे, मांजराने पकडायचे. हा, मांजर इथून जाईन कशी? कॅमेरा कुठे आहे? नाही, बॅग आला. वर कर इथे ठेव. कोणत्यात उचल, वर ठेव. तेव्हा मांजर दिसली का? ओ भाई साहब, हो ते बास्केट ठेवून दे, त्याच्यात चालले जाईन ते. ये इकडे ये. बे मांजरी जाऊ दे बे. एक साइड वा. रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. मजा आ रही है. रेस्क्यू ऑपरेशन. डोका चमकत आहे. माहिती बाय, तो अंडा आहे ना, त्याच्यात आहे. त्याच्यात ठेवली का? त्याच्यात आहे. हे पाहिजे एक बाहेर आहे. हे पाय,
एक बाहेर आहे एक हंड्यात आहे. याला चढवणार आहे राहुल वर, याला काऊन नाही चढवला? पाहिजे नाही ती येऊन जरी पडली ना तरी हालजो नको हा तिथून. मी काढलो असतो पण कोणती मांजर नाही पंजा घेऊन मारून दिलं तर का होते 3-4 पिल्ले आहे. हा 3-4 पिल्ले. 3-4 आणून केव्हा आणून ठेवले? 3-4 पिल्ले माझ्यासमोर 2 पिल्ले आणून ठेवले. दोन तिथं उतरले. हम्म. 2 याच्यात आहे. हो होय बा हंड्यात. घे 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 राहुल, बास्केट पकड राहुल. अंडा घेतला त्या पण तिथे येईन इकडं. हा अंडा घेतला तर इथे येऊ दे ना तर मग अंडा घे. मांजर येईन इकडं. हा बस. अरे बाप रे, रेस्क्यू ऑपरेशन. ठेव 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 ठेव. झाकला 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 झाकला. हा घेऊन जा तिकडे. होय ना वर. हा. होय ना घेऊन जा रे बे. पाणी दिलं का दोन? आरामात आरामात त्याच्या घरी घेऊन जा. घरी. अजून रे बाकीचे तू का मागत आहे? बाकीचे खुले बाकीचे नाही काढता येईल नाही. का रे राहुल? तेव्हापासून नव्हतं. नाही काढलं त्यांनी आपल्या जवळ ठेवलं. आता एक टेक्निक वापरणं सुरू आहे दुसरी, कारण की मांजरीचे पिल्ल आहे 3 पुन्हा आणि एक तर काढलं 3 पिल्ल आहे ना पुन्हा मांजर सुद्धा तिथेच आहे, म्हणून मग ते आता निघून काही राहिली नाही. मांजर असल्यामुळे तिथे कोणाला पाठवता पण येत नाही आहे, त्याच्यामुळे आता इथे दूध देण्याचा प्रयत्न चालू आहे, पण मांजर काही येऊन नाही राहिली. तिथे दूध सांडवू नको, वास येईन बरं, दुधाचा बेकार वास येते. हा येऊन नाही राहिली, आपण अलग होऊन जाऊ, खाली बसून जा. का फायदा तिला खाली उतरवायचं हे दूध. हो ते वरच्या वरचं दूध पिऊन घेईन ना. आपोआप जर बाहेर निघाली तर आपोआप निघून कशी. निघणार हे नाही. बांधण्यात जाते दोरी. मागं गेली डबल. त्या अंड्यात घुसली डबल. हांडा काढ ना मग. हांडाला मागाय ना पुरत नाही ना आपण. अरे अरे, त्या काडी शोधा तुम्ही लोक, बाहेर बाहेर जाऊन मोठी लांबी काडी घेऊन या. लांब काडी पाहिजे हा. पोरांची एक्साइटमेंट. आणला पण याच्यानं काय होते? कुठे रे? हे कोणत्या? अरे एकदम चिपकून पालीसारखी चिपकली तर. दोन नाही 3 पिल्ले आहे. 3 पिल्ल्या. डिलिव्हरी झाली. हा? सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी झाली इकडं. इकडं माहेरी आता पाठवून दे. माहेरी पाठवून द्यायचं आहे. अभिजातच्या घरी. हा? हो का? म्हणजे अजून एक पिल्लू पकडलं. एकच आहे का रे? एकच आहे. हांड्यात काढ ना, हांड्यातून बाहेर काढून घे, हांडा ठेवून दे पुन्हा. रेस्क्यू ऑपरेशन एक 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 काढत आहे डॉक्टर साहेब. हा अगं तुझ्यासाठीच करत आहे बाई, तू का पाहते त्याच्याकडे? चला हांड्यातच येऊन राहिले, पण शेवटी हांड्यातच येत आहे. हो का? आता पुन्हा तसंच कर. चौथं पाहू दे पाहू दे पाहू दे. उडी मार. नाही उडी नाही. राहते निघत असताना ते काढते. नाही अतिले हाताने पकड लागते, निघते. हाताने पकडते मग राहते ना, ते आणते मी टोपलं जाऊ दे तिकडे. जाऊ दे, त्याच काढते बरोबर. चला आता फक्त मांजर राहिली ना, हे निघते आपाप.
ते आली तर जेव्हा आली का होय का ते? नाही अबे थांबे एवढं नाही खुल. मुक्काम झाला का तुमचा मुक्काम हल्ली मुक्काम बोला घे रे घे रे बोलून घे ना रे हॅलो क्यूट क्यूट पिल्लू चल जा आपल्या घरी चल जा आपल्या घरी लवकर कुठं तर माजरीला पकडू पकडू आम्ही फार थकून गेलेलो आहोत तर आता करत आहे नाश्ता आणि आजच्या नाश्त्यात बघा मस्त दही आणि गरमागरम पोळी आहे आणि दही बघा किती छान असं खवल्या खवल्या दही आहे हे बघा छान दही आहे हे घे चम्मच घे शानूनी पण तोच नाश्ता घेतला आहे मस्त स्टोरी लावत असं मस्त मज्जा आहे छोटी आहे म्हणून मला एवढी टीव्ही मामाने शिकवलेली आहे. हो का मला एवढा रागवते म्हणून मी जास्त काही टीव्ही नाही पाहत आहे. हो का आणि बघा दही मस्त एक नंबर तर आत्ताच आंघोळ वगैरे झाली आणि आज छान मस्त केस धुवून घेतले 2-3 दिवस झाले वेळच नव्हता मिळत केस धुवायसाठी आज केस धुवून घेतले संध्याकाळी रिसेप्शनला जायचं आहे त्यासाठी आणि त्यासाठी पण नाही थोडंसं आता उन्हाळ्याचं कसं ना डेली डोकं धुतलं तरी काही वाटत नाही उलट फ्रेश वाटते आहे मग चला आता जेवण करून घेते मग अशी आमचं ते माजरीमुळे एवढं सगळं ते घरात पसारा झालेला होता ते माजरीची पिल्ले काढणं खूप आवश्यक झालेलं होतं कारण की ते उपाशी तापाशी 2 दिवसापासून ते तिथेच होते आणि ते माजरीला सुद्धा म्हणजे तिथून निघता येत नव्हतं म्हणजे माहिती नाही ती जात नव्हती तिथून तिला काय वाटत होतं काय नाही तर ती पण तिथेच चटकून बसलेली होती आणि 2 दिवस झाले ती तिथंच खडबड चालू होतं त्यांचं रात्री पण तेच चालू होतं आणि जेव्हा ते म्हणजे दुधाची आणि पोळीची लालूच दाखवून जेव्हा मांजरीला बोलवायचं हे केलं ना तर तेव्हा नाही का मांजरी 2-3ही पिल्लांनी 3 कशाला 4 जण होते 4ही पिल्लांनी आणि मांजरींनी ते दूध इतकं पटापट पिऊन घेतलं खूप जास्त भूक लागली असेल त्यांना तर ते काढणं खूप जास्त आवश्यक होतं ते आहे बाजूच्या घरचे पिल्ले त्यांच्याचकडे राहत असते ते मांजर तर त्यांना पण बोलवलं होतं आवाज द्यायसाठी जेणेकरून त्यांच्या आवाजामुळे तरी खाली उतरणार पिल्ले काढून घेतले तरी ते मांजर काही उतरत नव्हती मग मी थोडंसं ट्राय करून बघितलं तेव्हा ते मांजर निघाली आणि मग ते आम्ही सगळा पसारा जो आहे तो दोघा बहीण भावांनी मिळून व्यवस्थित करून घेतला आणि मग गेली मी आंघोळीला आंघोळ वगैरे झाली आता लागलेली आहे कडाक्याची भूक आईने केली आहे डाळ भाजी पण मी तिला काल म्हटलं काल जे भाजी होती ना केलेली ढेमसाची ते भाजी माझ्यासाठी ठेवजो म्हटलं कारण की डाळ भाजी मला काही तुम्हाला आधीचा ब्लॉग पाहिलं असेल तर माहीतच असेल तर तेवढी काही आवडीची नाही आहे ती जबरदस्तीनं खाते मी आणि मग जेवण काही होत नाही माझं व्यवस्थित मी म्हटलं आहे आता ही भाजी तर ही छान मस्त फ्रीजमध्ये ठेवून दे मी उद्या सकाळी हीच भाजी खाणार तर चला मग आता जेवण करून घेते आई तुला किती वेळ लागते सांग ना त्याचं मी थांबतो मस्त मग अशी दहीपोळी तर खाऊनच आहे आता होते ना तुझं पटकन हो तर चला मग मंडळी पहिले आईचं होऊ देते आणि मग जेवते दोघी मिळून व्यवस्थित जेवण तरी होणार एकट्याला काही तेवढं बरं नाही वाटत चला मग मंडळी शानू बघत आहे इकडे टी व्ही इकडे आली की तिची टी व्हीचीच मज्जा असते मस्त कृष्णाची आलतू फालतू काही बघत नाही म्हणा तिचं ते कृष्णाची स्टोरी देवाच्या स्टोरी किंवा मग स्टोरी वगैरे असं काही ना काही तेच बघत राहते ए चल बस ग जेवण करायला तर मला ना 10 तारखेला घरी परत जायचं होतं पण ते काही जाणं झालं नाही माझी जी दुसरी बॅग भरून ठेवलेली होती तर ती काही आणण्यात आली नव्हती मग मी कोणाची तरी हाताने बोलवून घेतली आणि तीच घ्यायसाठी मी आलेली होती इकडे बजाज चौकमध्ये तर आणि आज कोणच्याही हालतीत ते बॅग माझ्या हाती लागणं खूप महत्त्वाचं होतं कारण की त्यामध्ये माझे होते हे कपडे मला जायचं होतं रिसेप्शनमध्ये लग्न अटेंड करायचं आहे पुन्हा एक तर ते सर्व कपडे त्यामध्ये होते आणि आम्ही सगळ्यांनी छान अशी तयारी वगैरे केली आणि तयारीला झाला होता आमच्या वेळ त्यामुळे माझी बाबा थोडीशी चिडून होते बघू शकता तुम्ही चेहऱ्यावरूनच तर मग मी त्यांना थोडीशी लाडाई गोडाई लावली आणि मग आम्ही निघालो
आणि ज्या लोकेशनवर आम्हाला जायचं होतं ना, ते लोकेशन एवढं लांब होतं की बरं झालं की आम्ही टू व्हीलर नाही घेतली. तर मग मामा मामी जात होते, जानूचे आई बाबा जे आहे ते, तर ते जाणार होते. तर मग फोर व्हीलरच काढली, तेवढ्यानी बरं झालं. बघू शकता तुम्ही किती म्हणजे गावाच्या बाहेर असल्यासारखंच आहे आणि खूप दूर येते. तर आम्हाला काही ॲड्रेस माहीत नव्हता, शोध काढत काढत पोहोचलो आम्ही फोर कॉईन्समध्ये होतं हे रिसेप्शन. इथे आम्ही आलो तर आम्हाला वाटलं की भरपूर वेळ झाला आणि बघितलं ना तुम्ही, बाबा चिडले होते, आमची तयारी लवकर नव्हती झाली म्हणून. आणि इथे आल्यानंतर नवरी नवरदेव पण यायचेच होते आणि घरचेसुद्धा यायचेच होते. त्यामुळे मग मी काय केलं, बाबांकडे पाहिलं. बाबा हसायला लागले. त्यांना म्हटलं इथे कशालाच काही नाही आणि तुम्ही किती घाई करत होते घरून. तर असं आहे. मग आता इथे आल्यानंतर ना असं वाटत होतं की एखाद्या झूमध्ये वगैरे आलो म्हणून थोड्या वेळासाठी, कारण की ती फिश होती आणि काय म्हणते गिरगिट जे असते ना ते होतं आणि पुन्हा सापसुद्धा ठेवलेला होता. अजगर होता की काय तर माहिती नाही. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कोणता साप आहे तर तो. त्यानंतर मग इथे ना एंट्री, हे लॉन नाही का गावाच्या बाहेर आहे, पण खूप छान आहे, खूप मस्त वाटलं. एकदम मोकळं साकळं आहेच आहे, पण त्याची एंट्री जी आहे ती खूप छान वाटली मला. आणि इथे तर काही पाहायचं कामच नाही. आम्ही इथे बराच वेळ थांबलो, थोडेसे व्हिडिओज वगैरे हे ते केले. आणि बघू शकता तुम्ही लायटिंग असं वाटत होतं काय लोकेशन मिळालं मला, काय किती फोटो काढून किती नाही. पण गोष्ट अशी होती की माझ्यापाशी जे फोटो काढणारे होते ते खूपच सुपर डुपरवाले होते. त्याच्यामुळे एकही फोटो व्यवस्थित आलेला नाही आहे. थोडेफारच क्वचितच असे फोटो जे आहे ते व्यवस्थित आलेले आहे. आणि याही रिसेप्शनमध्ये राहुलचा ऑर्डर होता आणि त्याचा ऑर्डर असला की मग माझी थोडी मज्जा राहते. फोटोज वगैरे निघून जाते व्यवस्थित आणि थोडा माझा व्हिडिओसुद्धा बनवून जातो. तर इथे ना सर्वात आधी नवरी नवरदेवची एंट्री झाली. म्हणजे हा माझ्या बाबाच्या बेस्ट फ्रेंडचा मुलगा आहे आणि जे की मी मस्त यांच्याकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वगैरे येत होती, राहत होती आणि खूप आम्ही तिघंही बहीण भाऊ छान मस्त मज्जा करत होतो. आणि आता तो माझी तेच ओळख करून देत आहे. यांच्यासोबत फोटोज वगैरे काढले आम्ही सगळ्यांनी आणि मग गेलो जेवण करायसाठी. तर बघते तर काय इथे मोठे रील स्टार आलेले होते आमच्या बोरगावमधले, वर्धेतले. तर त्यांच्यासोबत पण छान सेल्फी वगैरे काढून घेतली. तुम्ही पण यांना ओळखतच असाल. आणि मी बराच वेळ मी त्यांच्यासोबत बोलत राहिली. आणि हे बघू शकता दोघं बेस्ट फ्रेंड. हे आहे आजच्या नवरदेवाचे बाबा आणि लहान मुलगा जो आहे ना काकांचा, तो सुद्धा आला होता. हा एक काकाचा लहान मुलगा. त्याचा आणि माझा बॉन्ड वेगळाच काही. मस्त आम्ही मज्जा करत होतो आणि काय बनवून खात होतो. तर त्याने मला जबरदस्तीने फोटो काढायसाठी नेलं. ताई चल म्हणे आपण छान फोटो वगैरे काढू. मग फोटो वगैरे काढले आणि बसलो आम्ही इथे. शानूचं चालू होतं चल ना मम्मी डान्स करायला. मी म्हटलं मी डान्स करत नाही, खूप केला मी डान्स, आता तूच जा म्हटलं एकटी. तर मग मामी आणि शानू आणि तिघी जणी गेल्या डान्स करायसाठी आणि मी म्हटलं जा तुम्ही, मी तुमचा व्हिडिओ वगैरे काढते. छान तिघींनी डान्स वगैरे केला आणि त्यानंतर मग आम्ही घरी जायसाठी निघालो. तर चला तर मग मंडळी झालेली आहे मी फ्रेश आणि कम्फर्ट झोनवाले कपडे आलेले आहे माझे. तर आणखी छान वाटत आहे, फ्रेश वाटत आहे एकदम. चला मग मंडळी आता करते मी आराम. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.